आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत आपण ऐकणार आहोत PCOD याविषयी डॉक्टर नियती चितालिया यांच्याशी नेहा खरे यांनी साधलेला संवाद. मैत्रिणींनो, श्रोते हो, आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये मी नेहा खरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा अशी प्रार्थना आपण दररोज करतो. घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे असंही आपण देवाला सांगतो. सर्वांच्या सुखाची कल्याणाची प्रार्थना आपण करत असतो. घरातली मोठी मंडळी, तरुण पिढी आणि मुलं सगळ्यांचं सुख असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला नवीन पिढी ही सुदृढ जन्मायला यायला हवी यासाठी प्रयत्न करायला हवेत. परंतु आजकाल गर्भधारणा होण्यामध्ये काही समस्या दिसून येतात. त्यामध्ये PCOD किंवा PCOS ही अगदी प्रमुख समस्या असल्याचं म्हटलं जातं. तर या PCOD विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर नियती चितलिया यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर नियती चितलिया या गेली 37 वर्ष आयुर्वेद चिकित्सा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांची 7 पुस्तकं आजवर प्रकाशित झालेली आहेत. पालकनीती, चिरतारुण्याचं रहस्य, स्वयंपाकघरातील औषधं आणि गर्भसंस्कार ते बाळाचं आरोग्य ही त्यातली काही महत्त्वाची पुस्तकं. आरोग्यविषयक भान लोकांमध्ये निर्माण व्हावं यासाठी त्या सातत्यानं व्याख्यानं देत असतात, लेखन करत असतात. सुप्रजा नावाचं त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्या माध्यमातून मुलांना कसं वाढवावं याविषयी त्या मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, आज आपण PCOD विषयी बोलणार आहोत. हो. तर सुरुवात आपण तिथूनच करूया की PCOD म्हणजे नेमकं काय? हो, आता तुम्ही जसं म्हणालात PCOD आणि PCOS हे दोन्ही एकच आहे. त्याच्यात फक्त लास्ट जो वर्ड आहे ना, D आणि S, डिसीज आणि सिंड्रोम. डिसीज म्हणजे तो रोग झाला, सिंड्रोम म्हणजे तो एक लक्षणांचा समूह झाला, एवढंच फक्त त्याच्यात फरक आहे. बाकी दोन्ही रोग एकच आहे. आता कसं असतं की प्रत्येक बाईला 12व्या वर्षापासून पाळी यायला लागते. त्या पाळी यायची ज्या मागची जी क्रिया असते की आपल्या ओव्हरीजमधनं दर महिन्याला एक अंड बाहेर येतं. जे अंड बाहेर आल्यामुळे गर्भाशयामध्ये मेसेजेस जातात आणि आतमध्ये एंडोमेट्रियम नावाचा एक स्तर बनतो. तो स्तर नंतर बाळ न राहिल्यामुळे खाली पडून जातो, त्याला आपण पाळी म्हणतो. तर आता जर दर महिन्याला अंडच बाहेर आलं नाही तर गर्भाशयामध्ये आतमधला एंडोमेट्रियम सुद्धा बनणार नाही. तर ते अंड काय होतं की आपल्या शरीरामध्ये जे काही फरक होतात त्याच्यामुळे ते अंड तिथेच राहतं. त्याच्या वाटोळं एक रक्ताचं किंवा पाण्याचे कवच बनतं, ज्याला सिस्ट म्हणतात. आणि अशी पॉलिसिस्टिक म्हणजे अनेक सिस्ट्स ओव्हरीमध्येच राहतात, ते अंड बाहेर येत नाही. मग सोनोग्राफी केली की अशी एक आपल्याला मालिका दिसते त्या पॉलिसिस्टिक, तर त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हे त्याचं टेक्निकल आपण डेफिनेशन झालं. म्हणजे काय होणार, आता सिस्ट झालं म्हणजे पाळी येणार नाही, तर अनेक महिने मुलींना पाळी येत नाही. आता सुरुवातीला पाळी येते कारण ते पहिले जे सायकल्स असतात ना त्याला आम्ही ॲनओव्ह्युलेटरी सायकल्स म्हणतो. म्हणजे त्याच्यात ओव्ह्युलेशन नसतंच, ऑटोमॅटिकलीच ते बदल होत असतात आणि एंडोमेट्रियम पडत असतो. पण जेव्हा खरी ओव्ह्युलेशनची प्रक्रिया मुलीच्या आयुष्यात सुरू होते तेव्हा ती नीट जर झाली नाही तर तिथे असे पुष्कळ सिस्ट्स आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसू शकतात. त्याच्यावरनं त्याचं आपण म्हणजे निदान असं होतं साधारण. पण म्हणजे ह्याची लक्षणं काय असतील? म्हणजे पाळी अनियमित येणं हे त्याचं एक प्रमुख लक्षण म्हणता येईल का, की कसं? नाही, म्हणजे आता सांगते कसं आहे, हे दिसतं आपल्याला ओव्हरीमध्ये, पण हा रोग काही ओव्हरी किंवा गर्भाशयाचा नाहीये. हा खरं म्हणजे ना, आपण ज्याला डायबिटीस म्हणतो, म्हणजे आयुर्वेदाप्रमाणे 20 प्रकारचे प्रमेह आहेत, त्याच्यातला हा एक प्रमेहाचाच प्रकार आहे. आता कसं ते समजावून सांगते. आपलं आत्ताचा जो आहार झालाय ना तो जास्त कार्बोहायड्रेट्स आपण जास्त खातोय, प्रथिनं कमी प्रमाणात खातोय. आता ते जे कार्बोदय पदार्थ आहेत, साखर, स्टार्च वगैरे, ते पचवण्याला शरीराला इन्सुलिन जास्त पाठवायला लागतं. प्रत्येक वेळी आपल्याला जर कुठलीही गोष्ट 10 ml 15 ml लागणार असेल तर शरीर नेहमी सरप्लसच पाठवतं की लागलं तर आपलं असू दे म्हणून. तर त्याप्रमाणे आता 10 ml जर इन्सुलिनची गरज असेल तर शरीर 15 ml पाठवेल. मग ते जे 5 ml वाचतं ते काय होतं,
ते शरीरामध्ये रक्तामध्ये फिरून हां. हे सगळे बदल करतं. म्हणजे अच्छा. त्याच्यामुळे कसं होतं, पहिल्यांदा वजन वाढायला लागतं. मुलींच्या दोन्ही गालाला अशी मुरमं वगैरे यायला लागतात. मिशी यायला लागते किंवा फेशियल हेअर यायला लागतात, साईडला कल्ले जरा जाडे यायला लागतात बरं. किंवा गालावर पण केस यायला लागतात, केस गळायला लागतात. कधी कधी आयर्न डेफिशियन्सी पण असते. हा, काही काही मुलींना पाळी तर बरोबर येत असते, पण पाळीच्या नंतर प्रचंड पोटात दुखतं. युजली आपण डिस्मेनोरिया कशाला म्हणतो, की पाळीच्या अगोदर पोटात दुखतं, कंजेशन असतं, पाळी आली की बरं वाटतं. PCOD मध्ये युजली पाळी झाल्यानंतर पोटात दुखतं. ही काही खास लक्षणं प्रत्येक आईनी बघावी. आणि पाळी येत नाही कारण हे जे इन्सुलिन असतं एक्स्ट्रा, ते त्या ओव्हरीजना सिस्ट बनायला प्रमोट करतं. म्हणजे त्याच्यातनं ती ओव्हम बाहेर येतच नाही, ते तिथल्या तिथे राहतं. म्हणजे हा सगळा जो प्रकार होतो तो सिरम इन्सुलिन वाढल्यामुळे हा सगळा होतो. तो दिसतो ओव्हरीमध्ये. म्हणजे आपल्याला वाटतं अरे बापरे, हे ओव्हरीचा डिसीज आहे, पण तसं नाहीये. आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होते, म्हणजे आज 40-45 वर्षापूर्वी, तेव्हा असं होतं की 10 लाख ते 1 साधारण कोटी मुलींमध्ये एखादीला PCOD असायचं. त्यामुळे ह्या रोगाचं वर्णन जुन्या पुस्तकांमध्ये आपल्याला मिळणार सुद्धा नाही. म्हणजे आणि हा नवीनच रोग आहे, कारण हा लाईफस्टाईल रोग आहे, असं आहे. बरोबर. जसं आपण मधुमेह हा सुद्धा आपल्या जीवनशैलीशी जोडलेला विकार आहे असं म्हणतो, तशाच प्रकारे PCOD आहे असं आयुर्वेद शास्त्र. अगदी अगदी. तर हे निदान कसं होतं, म्हणजे ओळखायचं कसं, त्याच्यासाठी काही चाचण्या केल्या जातात? तर पहिली गोष्ट म्हणजे मुलीला पाळी आल्यापासनं प्रत्येक आईने थोडं सावधान राहावं की तिला किती दिवसांनी पाळी येते ना बरोबर, किती पॅड ती वापरते, हे सगळं तिला माहिती असायला पाहिजे. आपल्या मुलीची पाळी कशी असते ते कॅलेंडरवर प्रत्येक महिन्याला मार्क करून ठेवावं, म्हणजे एक आपल्याला पॅटर्न कळतो. दुसरी गोष्ट म्हणजे मुलीचं जर वजन वाढायला लागलं तर ती PCOD कडे जाते, हे अजून एक सिम्पटम आहे. आता हे कसं असतं की आपल्या शरीरामध्ये ना हॉर्मोनल सर्ज होतं. म्हणजे आपण स्त्रिया राहतो, पुरुष राहतात, याला काहीतरी कारण आहे ना, की आपल्या शरीरामध्ये काहीतरी हॉर्मोन्स असतात. ही हॉर्मोन्स शरीरामध्ये सोडली जातात रात्री 10:30 पासून 12 वाजेपर्यंत. पण ती सोडली जाताना आपण झोपलेलं असलं पाहिजे. म्हणजे ही एक नैसर्गिक आणि तुम्ही जर जागे असलात तर ती कमी प्रमाणामध्ये किंवा सोडली सुद्धा जात नाहीत. ही शरीराची एक प्रक्रिया आहे की आपण नेहमी म्हणतो की अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. आपल्याला माहितीच आहे. त्याच्या मागे मी इतके वर्ष त्याच्यावर दिनचर्येवरती भाषण देत असे, मला वाटायचं की ह्याचं खरंच काय आपल्या शरीराशी संबंध आहे का. रिसर्च पेपर्स वाचल्यानंतर लक्षात आलं की सकाळी ब्राह्म मुहूर्ताला 5:30 पासून 6:30 पर्यंत आपलं शरीर रक्ताभिसरणामध्ये जे काही आयर्न आणि कॅल्शियम त्यांनी बनवलेलं आहे ते सोडतं. पण ते सोडण्यासाठी आपण जागं असणं आवश्यक आहे. झोपलेले असाल तर ती प्रक्रिया होत नाही. म्हणून आपण उशिरा उठलो की आपल्याला शरीर आपलं दुखतं, दमल्यासारखं वाटतं. तशीच गोष्ट होते जेव्हा आपण रात्री जर लवकर झोपलो नाही तर. अच्छा. मला वाटतं आता याच्यावरनं लक्षात येईल की याचं प्रमाण का वाढतंय. कारण एक साधारण 25 वर्षापूर्वी इतकं काही PCOD PCOS हे इतकं प्रचलित नव्हतं जेवढा आता हा शब्द वापरला जातोय. असं राजरोज वापरला जातोय. कारण तुम्ही आता बघितलं तर डायबेटिक कॅपिटल आहे इंडिया. म्हणजे इंडियामध्ये डायबिटीस असलेली लोक खूप जास्त प्रमाणात आहेत. त्यांच्या मुलींना होणार म्हणजे होणारच PCOD जर त्यांनी लाईफस्टाईल चेंज केली नाही मुलींनी. तर एखाद्या मुलीने ठरवलं की आपल्या आईवडिलांना आहे प्रमेह डायबिटीस, आपण ठरवूया की आपण PCOD आपल्याला होऊन देऊ नये. किंवा एखाद्या आईने ठरवलं की मला आहे डायबिटीस पण मी मुलीला होऊन देणार नाही, तर शी शुड टेक प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स सुरुवातीपासूनच. आता मग याचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे जीवनशैलीतले बदल ते आयुर्वेदाने कोणते सांगितलेले आहेत त्याविषयी? तर आता बघा, आयुर्वेदामध्ये कोणी म्हणेल की जर PCOD ॲलोपॅथिक पुस्तकांमध्ये नाही आहेत, आयुर्वेदिक पुस्तकांमध्ये नाहीच असणार आहे. पण आयुर्वेदामध्ये 20 प्रकारचे प्रमेह अगोदरच वर्णन करून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक उदकमेह म्हणून एक प्रकार आहे आणि मधुमेह हा शेवटचाच प्रकार आहे, वातज. पण कफज हा जो उदकमेह आहे ना,
तो ज्याला पॉलियुरिया म्हणतात, की वारंवार युरिनला लागणं. म्हणजे आपण जे पाणी पितो ना त्याचं पचन आपल्या शरीरामध्ये होतंय की नाही हे आपण कसं शोधून काढणार. बघ, आपण जेवलो तर आपल्याला सकाळी मोशनला झालं, आपण म्हणतो पचलं. पण पाणी, अनेक लोक म्हणतात फ्लश होऊ दे पाणी, तर आपण जास्त पिऊया. तसं नाहीये. पाण्याचं काम तुमच्या सांध्यांना नरिश करणं, आपले ज्ञानेंद्रिय, डोळ्यांमध्ये, नाकामध्ये, कानामध्ये अमुक प्रमाणामध्ये पाणी असायला पाहिजे. मेंदूमध्ये 70% आपल्या शरीरामध्ये पाणी आहे, तिथे पाणी जायला पाहिजे. तुम्ही किडनीजमधनं फ्लश आउट केलं पाणी तर ते, समजा आपल्याला डायरिया झाला, आपण कसं म्हणतो मला डायरिया झालाय, कारण म्हणजे जास्त मलप्रवृत्ती होणं हे जसं चुकीचं, तसंच जास्त युरिनला होणं हे पण चुकीचंच आहे ना. ते होता कामा नये. तर मी नेहमी काय सांगते की आपल्या शरीरामध्ये 2 ऑर्गन्स आहेत. एक असतात राजा आपण म्हणूया, आणि एकाला आपण म्हणूया क्लास 4 एम्प्लॉई. क्लास 4 एम्प्लॉई म्हणजे कोण? जो सारखा काम करत असतो, बरोबर आहे, तो म्हणजे आपला लिव्हर. त्याला कामातच ठेवायला पाहिजे. यकृताला जर तुम्ही काम कमी दिलं तर ते फॅटी लिव्हर आज वाढण्याचं कारण ते आहे, कारण यकृताला काम कमी देत आहे. आणि किडनीज जो राजा ऑर्गन आहे, ज्याचे बॉडीमध्ये इतर कामं आहेत, विटॅमिन D2, D3चं सिंथेसिस करणं, सोडियम पोटॅशियमचं प्रॉपर बॅलन्स ठेवणं, हे सगळं त्याला करायलाच वेळ मिळत नाही बिचारायला. आपलं काढतोय लघवी दिवसभर, मग जी मेन कामं आहेत ती मागे राहतात. आणि जो ऑर्गन ज्याला तुम्ही काम द्यायला पाहिजे त्याला तुम्ही आराम देताय, त्यामुळे फॅटी लिव्हर वाढते. तर हे उलट व्हायला पाहिजे. आपण प्रोटीन खाल्ले की लिव्हरला ते पचवायला खूप मेहनत करायला लागते, मग तिथे फॅट डिपॉझिशन होणार नाही. आणि पाणी प्रमाणात प्यायलो तर किडनीवरती प्रेशर येणार नाही, ते त्याचं इतर कामं करेल आणि किडनीशी रिलेटेड रोग पण होणार नाही. म्हणजे आहार हा पहिला भाग त्याच्या जीवनशैलीतला. त्याच्या बरोबरीने अर्थात आयुर्वेदामध्ये आहार, विहार आणि औषध हे 3 आमचे पाय असतात. ती पायी असते आहार, विहार आणि औषध. तर आहार तर अगदी प्रत्येकाने त्याच्यावरती ना यूट्यूबवर पुष्कळ व्हिडिओ आहेत. लोक मला ते पाठवून पण विचारत असतात की आहार कसा असावा. तर आत्ताच मी सांगितलं कार्बोहायड्रेट्स कमी पाहिजेत. तर मी काय केलं, एक तालिका केली माझ्या पेशंटसाठी. कारण हल्ली झालंय काय की शाकाहारी हे खूप वाढत चाललंय. आणि मला वाटतं मी एकच आयुर्वेदाचार्य असेन या जगामध्ये जी सांगणारी की आयुर्वेदाने सांगितले तुम्ही मांसाहार करा. आणि माझा आयुर्वेदावरती प्रचंड विश्वास आहे. जे ग्रंथात दिलेलं आहे ते नक्की खरं असणार, कारण तो एक वेद आहे. आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही हिताहारी व्हा, मिताहारी व्हा आणि अशाकाहारी व्हा. म्हणजे नुसता शाकाहार करू नका, मांसाहार तुम्हाला करायला लागेल तरच तुम्ही तुमचं आरोग्य तुमचं टिकतेल. तर आता कसं, अर्थात कुठच्याही एका टोकाला जाऊ नये. तर तुम्ही कसं म्हणजे शाकाहार आणि मांसाहार ह्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी मध्य साधा. आणि तुम्ही आता अशी परिस्थिती आहे की लोकांना प्रथिनं खूप जास्त प्रमाणामध्ये पाहिजेत. त्यामुळे जे माझ्याकडे येतात तुम्हाला त्यांना म्हणते तुम्हाला जर रिव्हर्स करायचं आहे ना तर दररोज खा थोडे दिवस, मग आपण स्विच ऑन करू. म्हणजे त्याला इंडक्शन फेज म्हणतात. पहिला 1.5-2 महिने दररोज तुम्ही नॉनव्हेज खा, त्याच्याबरोबर भाज्या स्टर फ्राय करून खा. म्हणजे आपल्या पद्धतीने खाण्याच्या ऐवजी नुसतं तुम्ही स्टर फ्राय करून चिकन आणि भाज्या खाल्ल्यात तर तुम्हाला खूप प्रथिनं प्रमाणात मिळतात. पण जर का आता असे व्यक्ती आहेत की नाही बाबा आम्हाला नाहीच जमणार, तर मग त्यांच्यासाठी मी एक वेगळा प्रकार केलेला आहे. अच्छा, बरं. डॉक्टर, तुम्ही आता सांगत होता त्याप्रमाणे आहार हा पहिला भाग, विहार म्हणजे त्याच्याबरोबर व्यायाम करणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. हो. तर आहाराचा जो आता आपण म्हटलं शाकाहारी जी लोक असतात त्यांनी मग प्रथिनं कशी मिळवावी. तर काय आहे की मी त्यांना सांगते एक कागद घ्या आणि एक उभी रेष काढा, त्याचे 2 भाग करा. एका बाजूला 1 लिहा वरती हेडिंग आणि दुसऱ्या बाजूला 4 लिहा. म्हणजे 1 आणि 4, 1 पट आणि 4 पट, हा त्याच्यामध्ये 1:4 असं त्याच्यामध्ये नियम. आता 4 जिथे लिहिलंय तिथे भाजी, आमटी आणि कोशिंबीर लिहा. ओके. आणि 1 जिथे लिहिलंय तिथे ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, वऱ्यांचे तांदूळ म्हणजे मिलेट्स आपण ज्याला म्हणतो ते सगळे मिलेट्स आहेत. नंतर किनवा म्हणून एक प्रकार आहे, बकव्हीट म्हणून, कुट्टू म्हणून एक प्रकार धान्य असतं, गहू पण त्याच्यात सगळं. हे सगळे ग्रेन्स एका बाजूला लिहा. त्याच्याबरोबर बटाटा, रताळं, सुरण, जो जांभळा कंद येतो म्हणजे कंदमुळं, फळं हे पण लिहा. हे सगळं तुम्ही एकच भाग घ्यायचे आणि त्याच्या विरुद्ध 4 भाग तुम्ही भाजी, आमटी आणि कोशिंबीर घ्यायचे. म्हणजे आता विचार करा, आपण कोणालाही विचारलं तुम्ही काय जेवता
तर म्हणतात मी 2 पोळ्या आणि भात खातो. हो, पोळी कोणी भाजी. आपल्याला भाजी किंवा हे सांगतच नाही ना किती प्रमाणात खाता. तर समजा तुम्ही 1 पोळी खाल्ली तर त्याच्यात चौपट तुम्ही भाजी आणि आमटी घ्यायला पाहिजे. कोशिंबीर असेल तर ठीक, तिन्ही मिळून 4 पट. हां हां दुसरी पोळी घेतली तर परत हे सगळं 4 पट घ्यायला पाहिजे. भात घेतला तर परत हे सगळं 4 पट घ्यायला पाहिजे. असा हे समीकरण आहे. मला वाटतं आणि तशी आपल्या पोटाला आणि एकूण सिस्टीमला सुद्धा सवय लावण्याची गरज हो. आहे. नाश्त्यामध्ये 1 वाढायचा आपला चमचा पोहे म्हणजे 5 चमचे साखर. हो इक्वेशन बघा. हां, उपमा सेम गोष्ट, इडली सेम गोष्ट, पोळी आणि चहा खाण्याची पद्धत आहे किंवा ब्रेड बटर, ह्या सगळ्यांमुळे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन सर्ज होतं सकाळी. त्याच्याऐवजी जर आपण डाळींचे डोसे, सगळ्या डाळी शिजवून त्या क्रश करून त्याच्यात कणिक भिजवून मग त्याच्यात मेथी पालक काहीतरी घालून त्याचे धपाटे किंवा पराठे असे करून 1 वाटी दही त्याच्याबरोबर खाल्लं तर हा एक संपूर्ण नाश्ता होईल व्हेजिटेरियन लोकांसाठी आणि त्यांना प्रथिनं मिळतील. हा एक छोटासा बदल करायचा आहे. हे आहार झालं. त्याचप्रमाणे विहार पण आहे. आता विहारामध्ये व्यायाम, आयुर्वेदाने एक चरकाने अगदी खास लिहिलेलं आहे, दररोज व्यायाम बदलून करा. बरं. म्हणजे कुठेही एक साचेबंद आपल्याला सवय होते. आपण वजनं समजा उचलली 10 किलो, आपल्याला 10 किलो नंतर सवय व्हायला लागते, मग 12 करायला लागतं, मग 15 करायला लागतं, नाही का? तसं वाढवत जाऊन फरक करायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये नेहमी मी जेव्हा सांगते की तुम्ही जिममध्ये जा तेव्हा माझ्यावर अनेक लोक म्हणतात की तुम्हाला म्हणजे योगासनांची काहीतरी माहिती दिसत नाहीये किंवा जी मला ओळखत नाहीत त्यांना वाटतं की मी कोण ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, मला आयुर्वेदाची पण माहिती नाही, म्हणून सांगते की त्यांना मी एक उत्तर देते की जिम धरा किंवा योगासनं धरा, हे दोन्ही आपलेच आहेत. जिम आपल्याकडे परदेशातनं नाही आले. जर आपण 2 आपल्या देवता म्हटल्या की शंकर हे योगासनांचे प्रवर्तक म्हटले जातात, 84 लक्ष आसनं त्यांनी सांगितलेली आहेत. आणि आपण प्रत्येक जिममध्ये गेल्यानंतर कोणाचे फोटो असतो तर मारुती रायाचा फोटो असतो. तर मारुती हा वजनं उचलणं, गदा आणि मलखांब वगैरे सगळं करणं, ज्याच्यामुळे आपले मसल्स. तर कसं असतं, आता मी जसं सांगितलं इन्सुलिनच साखरेचं हे करणार ना, निचरा. आपल्याला इन्सुलिन नकोय, मग साखरेचा निचरा आपल्याला कुठल्या वेगळ्या पद्धतीने करायला लागेल. मग तो करण्यासाठी आपण मसल ट्रेनिंग त्याच्यासाठी आहे. मसल्समधनं सुद्धा साखरेचा निचरा होतो. म्हणून वेट ट्रेनिंग जर आपण केलं तर इन्सुलिनचं प्रमाण शरीरात कमी व्हायला लागतं. हां, म्हणजे आता हे तुम्ही सांगताय आहार विहार आणि जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे झोप वेळेवरती अगदी आवश्यक आहे, अतिशय महत्वाची आहे. हां, तुम्ही मगाशी सांगितलं सुरुवातीलाच की कोणत्या वेळेला आपली हॉर्मोन्स सिक्रेट होतात त्यावेळेला आपण झोपी जाणं हे आवश्यक असतं. अगदी म्हणजे रात्री उशिरापर्यंत मोबाईल आणि स्क्रीनवरती जागरण करणं हे पीसीओडीला निमंत्रणच आहे. आणि मला तर वाटतं प्रत्येक घरामध्ये ना आजी आजोबांनी सुरुवात करावी. जर का तुमची जॉईंट फॅमिली म्हणजे आजी आजोबा जर राहत असतील, पालक आणि नातवंड, तर आजी आजोबांनी सुरुवात करावी. पहिल्यांदा TV बघण्याचं बंद करावं, काहीतरी वेगळे आपण पर्याय शोधावेत की ज्या योगे आपलं मन पण रमेल आणि आपला वेळ चांगला जाईल आणि मुलं सुद्धा परावर्तित होतील. हे सगळं सोशल मीडिया, त्यांना गोष्टी सांगाव्यात, त्यांच्याशी खेळ खेळावेत, बोर्ड गेम्स आणावेत. आईवडिलांनी सुद्धा त्यांना प्रमोट करावं की बोर्ड गेम्स खेळा, तुम्ही सोशल मीडियापासून लांब राहा. आणि आई वडिलांनी लीड बाय एक्झाम्पल करावं. मुलांना सांगण्यापेक्षा आपणच जर फोन घेतला नाही तर मुलं ऑटोमॅटिकली फोन घेणार नाहीत. आणि मी बघते, मी अमेरिकेला जाते तेव्हा की मुलं जास्त करून सोशल मीडियावर असतात, पण पालकांना मी बघितलंय तिथे कोणाला व्हॉट्सॲपबद्दल माहितीच नसते. अच्छा, हे नवीन आहे का काहीतरी, असं मला विचारतात. म्हणजे तिकडच्या लोकांना आपण जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर ईमेल पाठवायला लागतं आज पण. तर तसं आपण ह्या प्रसारमाध्यमांपासून थोडंसं लांब राहावं, त्याच्या आहारी जाऊ नये, आपल्या कामासाठी त्याचा वापर करावा. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी जीवनशैलीमध्ये आपल्या जर सुधारणा केल्या तर आपलं एकूणच आरोग्यसुद्धा चांगलं राहू शकतं. आज आपण मुख्यतः बोलतो आहोत ते PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, याविषयी बोलतोय. आणि याला प्रतिबंध करण्यासाठी हा एक महत्त्वाचा भाग झाला. आणखी मला वाटतं मासिक पाळी येण्यापूर्वीपासूनच लक्ष ठेवलं जर का तर त्याचाही उपयोग होऊ शकतो. तर आता आम्ही जसं मी सांगितलं की
मुलीला पाळी येणारे 12व्या वर्षी. पण जर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घरात डायबिटीस आहे, म्हणजे आता मुलगी जेव्हा लहान असेल तेव्हा तिची आई काय 40शीला नसेल, त्यामुळे तिला अजून डायबिटीस झालेला नाही, पण तिला माहिती आहे की माझ्या आईवडिलांना डायबिटीस होता, तर आपलं पण प्रिव्हेन्शन होईल आणि आपल्या होणाऱ्या मुलीचं वयात येताना पण प्रिव्हेन्शन होईल. ह्याच्यासाठी थोडासा ट्युशन अभ्यास जरा बाजूला ठेवावा आणि मुलांना खेळामध्ये घालावं. आपल्याकडे खेळ हा एक PT फक्त एक तास धरला जातो, त्याच्याऐवजी एक प्रोफेशनल ट्रेनिंग खेळामध्ये घालावं. आता समजा टेबल टेनिस आहे, आपलं मूल नाही होणार टेबल टेनिसपटू, पण टेबल टेनिस शालेय लेवलपर्यंत तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा एक वेगळ्या पद्धतीचं फिटनेस, ह्याच्यासाठी एक चालतं बोलतं उदाहरण आत्ता आपल्याला सगळ्यांना क्रिकेट आवडतं, ऋषभ पंत हे आपल्यासमोर एक चालतं बोलतं उदाहरण आहे की एवढं प्रमाणात ॲक्सिडेंट होऊन माणूस परत कसा येऊ शकतो हे केवळ फिटनेसमुळेच होऊ शकतं, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. आणि ते प्रॅक्टिसनीच येतं. एक दिवस आपण करू आणि नाही मग झालं. आता कसं आहे, मी अनेक वेळा बघते माझ्या दवाखान्यात जे येतात पालक, एक पालक आले होते सिनियर KG मध्ये, त्या मुलीचं वजन खूप वाढायला लागलं होतं. तर मी त्यांना म्हटलं हिचं वजन वाढतंय तर तुम्ही जरा हिला धावायला घेऊन जा आणि तिला तुम्ही काय देता खायला. तर ते वडील म्हणाले, डॉक्टर काय होतं माहिती आहे का, मी लहान असताना आमच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती, मला चॉकलेट कोल्ड्रिंक वगैरे प्यायला मिळायचं नाही, म्हणून मग मी तिला देतो. तर मी काय म्हटलं, तुम्हाला प्यायला नाही मिळालं, तुम्हाला खायला नाही मिळालं ना, मग तुम्ही खा, तुम्ही तिला कशाला खायला देता. तसंच मला आयांना सांगावंसं वाटतं की तुम्हाला जर कामाचा त्रास वगैरे झाला असेल तर तुम्ही त्याच्यातनं पॉझिटिव्ह गोष्टी बघा, तुम्ही आराम करा, पण मुलींना आराम करायला सांगू नका. मुलींना कामाला लावा. त्यांना जेव्हा त्या आळस करतील तेव्हा त्यांना सांगा तुम्हाला ह्याचं महत्त्व आज नाही कळणार, जेव्हा पुढे तुम्ही मोठ्या व्हाल तेव्हा तुम्हाला ह्याचं महत्त्व कळेल. स्वतंत्र आयुष्य जगताना सुद्धा या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक अक्षरशः. आणि शारीरिक श्रमांची सवय लावावी. आणि मला तसं म्हणजे माझी आजी अशी होती, ती मला अंगण सारवायला लावायची शेण आणून, आणि मी कधी म्हटलं ना आजी तू म्हणजे काय अगदी एकदम टास्क मास्टर आहेस, तुझं नाव हिटलर असायला पाहिजे होतं वगैरे. आज नाही म्हणे, तू 40 वर्षाची होशील ना तेव्हा माझे आभार मानशील. आणि आज तागायत मी तिचे आभार मानते की ती कामाची जी सवय, 50 बालड्या रहाटाच्या काढायच्या, सुट्टीसाठी आले म्हणून लाड करीन असं नाही, लाड करीन, तुला 10 पैसे देईन, तुझा चणे घेऊन ये, शेंगदाणे घेऊन ये, ह्याच्यात लाड, पण कामामध्ये लाड नाही, दिरंगाई नाही. तर अशा पद्धतीने जीवनशैलीकडे लक्ष हे मुलींचं वाढतं वय आहे तेव्हापासून जर का ठेवलं तर त्याचा फायदा निश्चित होऊ शकतो. पण आयुर्वेदामध्ये आहार विहार आणि उपचार सुद्धा, औषध योजना सुद्धा असते आणि PCOD हे नियंत्रणात येऊ शकतं. म्हणजे माझे सगळे PCODचे पेशंट बरे होतात, मला 100% रिझल्ट्स आहेत, कारण त्यांना हे सगळं समजावून सांगितल्यानंतर ते आपल्या जीवनशैलीमध्ये फरक करतात. बरोबर. अजूनही आपल्याकडे या विषयासंदर्भात पुरेशी जागृती नाही असं म्हणता येईल आपल्याला की PCOD म्हणजे नेमकं काय आणि ही किती गंभीर समस्या असू शकते. आणि कसं असतं, अजून एक त्याच्यामध्ये एक गैरसमजमध्ये अनेक बायकांना असं वाटतं की पाळी आली नाही म्हणजे एकदम त्या घाबरून जातात की आतमध्ये काहीतरी साठलेलं आहे आणि काहीतरी त्याचं होणार. तर एक लक्षात नेहमी घ्यावी, जेव्हा अंगावरनं जास्त जातं दॅट इज द टाइम की तुम्ही सावधान व्हायला पाहिजे, की काहीतरी मी टेस्ट करायला पाहिजे, काहीतरी बघायला पाहिजे. पाळी आली नाही तर ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण आणू शकतो, पण कसं आहे त्याच्यासाठी विड्रॉल ब्लिडिंग करू नये. म्हणजे अनेक वेळा मला सुद्धा रक्तस्राव कमी करण्यासाठी नाही, विड्रॉल ब्लिडिंग म्हणजे पाळी येण्यासाठी ज्या गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात किंवा हार्मोनल गोळ्या दिल्या जातात की त्या थांबवल्यानंतर मग विड्रॉलमध्ये ब्लिडिंग येतं. मगाशी आपण सांगत होतात की हे नियंत्रणात ठेवता येतं किंवा पूर्ण बरं होण्यातलं आहे. म्हणजे आता कसं आहे की पाळी आली नाही तर आमच्याकडे जेव्हा पालक घेऊन येतात तेव्हा अनेक वेळा त्यांना असं वाटतं की आम्ही विड्रॉल ब्लिडिंगसाठी काहीतरी द्यावं आणि पाळी पटकन यावी. पण त्यांना जर समजावून सांगितलं की तिची जीवनशैली बदलली तर पाळी ऑटोमॅटिकली येईल, तर मग त्या समजतात, मग त्याप्रमाणे बदल करतात. हा, नमस्कार. हॅलो. हा, बोला मॅडम. मी अभिलाषा बोलते नाशिकहून. बरं. माझी मुलगी आहे 10 वर्षाची, पण तिचं वजन आता 44 किलो आहे. बर. आणि गोड खूप खायला आवडतं, मग तिला PCODचा त्रास होऊ नये म्हणून आता काय करावं? खूप चांगला प्रश्न आहे तुम्ही विचारलाय. तुम्ही रेडिओवरून ऐका.
खूपच चांगला प्रश्न विचारलेला आहे, कारण ती गोड खाण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यामुळे तिचं वजन वाढतंय आणि एवढं तिचं वजन असता कामा नाही आहे. 30 किलोपर्यंत तिचं वजन असेल 10 वर्षाच्या मुलीचं, तर ते चांगलं राहील. तर तिला पहिल्यांदा तुम्ही ना कृमीनाशक औषध द्यायला पाहिजे, कारण 2 कारणांनी मुलांना गोड खावंसं वाटतं. एक तर कृमी खूप पोटात असतील तर त्याच्यामुळे त्यांना असं होतं, तर त्याच्यासाठी कृमीनाशक त्यांच्या डॉक्टरांकडे जावं. वजन बघून डॉक्टर सांगतात कुठलं औषध घ्यावं. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक वेळा अनेक गावांमध्ये किंवा ठिकाणी टाक्या असतात, त्याच्यात कृमी वाढतात, त्यामुळे ते पाणी थोडंसं असं पोल्युटेड पाणी येतं. मग ते पोल्युटेड जे पाणी असतं ना, ते आपण म्हणतो की आम्ही प्यायला तर आरोचं पाणी वगैरे वापरतो असं म्हणतात. पण बघा, आपण जेव्हा ब्रश करतो किंवा चूळ भरतो तेव्हा आपण टाकीतलं येणारं पाणी वापरत असतो, म्हणजे तसे ते कृमी पोटात जात असतात. म्हणून कृमीनाशक औषधे द्यावीत. आणि ज्या मुलांना कृमीचा त्रास जास्त होत असेल त्यांना चूळ भरायला सुद्धा फिल्टरचंच पाणी वापरावं. त्यांनी आंघोळीच्या वेळी सुद्धा खबरदारी घ्यावी की पाणी तोंडात जात नाही. हे एक झालं. दुसरी गोष्ट म्हणजे या 10 वर्षाच्या मुलीला जिचं वजन वाढलेलं आहे तिला त्यांनी नाशिकच्या आजूबाजूला कुठे बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, अशा ठिकाणी स्पोर्ट्समध्ये खेळामध्ये घालावं तिला. वजन नियंत्रणात आणणं आवश्यक आहे. हा, नमस्कार. हा, नमस्कार. लीलाधर चोपडे बोलतोय, कारंजा घाडगेवरनं. हा, बोला मॅडम. माझा प्रश्न असा आहे की या पीसीओडीच्या ज्या लेडीज आहेत, मी थोडंफार आयुर्वेदाचं काम करतो, माझं याच्यावर काही संशोधन झालेलं आहे, पण हे पिझ्झा, बर्गर वगैरे जे अति आहाराचं खानपान आणि कोणत्याही प्रकारचं काम न करतं नकारते आणि आळशीपणामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त मुली याच्यामध्ये ग्रस्त आहेत, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे आणि याच्यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? एक गंमत सांगावीशी वाटते की जेव्हा आपण फास्ट फूड बद्दल बोलतो ना, तेव्हा पहिल्यांदा प्रश्न येतो पिझ्झा आणि बर्गर, बरोबर आहे? मैद्याचे पदार्थ नाही, पण मी म्हणते मी आज जवळजवळ 15 ते 20 वर्ष बर्गर खाल्लेला नाहीये. म्हणजे लोक बर्गर खायला खूप कमी जातात, पण वडापाव किती लोक खातात हो, समोसा पाव किती लोक खातात, भजी पाव, उभ्यानी पोहे, उपमा, हे सगळे पदार्थ बघा, हे फास्ट फूड आहे. भेळपुरी, शेवपुरी, हे फास्ट फूड आपल्याकडे राजरोज खाल्लं जातं. आपल्याकडे पिझ्झा बर्गर वाढदिवसाच्या दिवशी वगैरे आपण घेऊन जाऊ मॅकडोनल्डमध्ये मुलांना आणि खातील. पण हे जे रोज प्रत्येक नाक्याला, मुंबईला तरी प्रत्येक गल्लीच्या नाक्यावर वडापाव आहे, संध्याकाळी 5 नंतर तिथे अतिशय गर्दी असते, हे कारण आहे. तर फास्ट फूड म्हटल्यानंतर मी लोकांना सांगते, प्लीज तुम्ही पिझ्झा बर्गर नका म्हणू, तुम्ही वडापाव म्हणा, समोसा पाव म्हणा, भजी पाव म्हणा, पोहे म्हणा, उपमा म्हणा, इडली डोसे म्हणा. जे बाहेर खाल्ले जातात तांदूळाचीच इडली असते, त्याच्यात डाळी अजिबात नसतात. मग अशानी आपला बरोबर आहे त्यांचं म्हणणं की फास्ट फूडनी वाढतं, पण त्यांनी जो पिझ्झा बर्गरचंच फक्त उदाहरण दिलं, हे इतर सगळे जे आपले आहेत ना गोष्टी, म्हणजे खूप ग्लोरिफाय करतो आपण भारतीय जेवण, पण तिथे पण काहीतरी गडबड आहे. हा, बोला, प्रश्न विचारा. लहान मुलांनी चिकन वगैरे खाणं योग्य आहे की आजारामध्ये? सचिन पुरी बोलतो, अकोला इथून. हां, हो, अगदी बरोबर आहे की लहान मुलांना सुद्धा पहिली गोष्ट म्हणजे अगदी जन्मल्यापासून मुलांना कुठल्याही त्यांच्या आहारामध्ये साखर घालून देऊ नये. जे काही तुम्ही, आणि मीठ पण कमीत कमी घालावं. अनेक लोकांना वाटतं साखर आणि गूळ हे वेगळे वेगळे आहेत. बघा, आपला प्रश्न हा नाही आहे की सेंद्रिय आणि हे काय आहे ऑर्गॅनिक, हा प्रश्न नाही आहे. आपला प्रश्न आहे की ते शरीरामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स किंवा साखर किती वाढवतात, हा मेन आपला हेतू आहे. तर गूळ आणि साखर हे आपल्या शरीरामध्ये साखर किंवा इन्सुलिन तेवढंच वाढवतात, त्यामुळे ते त्यांना खायला देऊ नये. चिकन द्यावं, पण मी जसं म्हटलं आपल्या भारतीय पद्धतीचं खूप मसाले वगैरे घालून देण्यापेक्षा लाईट नुसतं स्टर फ्राय करून भाज्यांबरोबर त्यांना द्यावं. हॅलो. हा, बोला. नमस्कार, मी रत्नागिरीतून कुलकर्णी बोलते. नमस्कार, बोला. माझी मुलगी आता 12 वर्षांची आहे, पण तिचं वजन 29 पर्यंतच आहे, वाढत नाही जास्त. तर असं म्हणतात की पीसीओ म्हणजे कमी वजन असलेला पण आजार आहे आणि ज्यांचं वजन जास्त होतं त्यांनाही होतो. तर ते एक शंका होती की वजन कमी असून पण काय प्रॉब्लेम होतात का? कसं आहे ना, जसं डायबिटीसचे 2 प्रकार असतात बघा. एक कोणी व्यक्ती बारीक होतं, कोण व्यक्ती जाडं होतं. पण जास्त करून संभावना जर स्थूल असेल तरच पीसीओडी होतं.
तर आता ही बारीक असेल तर आईने काय लक्ष ठेवावं, पाळी बरोबर येते की नाही, आणि मुलगी बरोबर एक्सरसाइज करते की नाही. कधी कधी वजन खूप जास्त खाऊन पण वजन कमी राहतं कृमी पोटात झाल्यामुळे. ते पचन नीट होत नाही आणि सगळं कृमी खाऊन टाकतात, मग मुलं दिसतं बारीक, खाते खूप जास्त. तर असे अनेक फॅक्टर्स आहेत. ते सगळे फॅक्टर्स आपण बघून तिची सोनोग्राफी करावी, म्हणजे कळेल तुम्हाला की पीसीओडी आहे की नाही. मग अशी आपण पीसीओडीच्या निदानाविषयी बोलत होतो, त्यामध्ये सुद्धा सोनोग्राफी मधून अतिशय महत्वाची आहे. पाळी वेळच्या वेळी येते की नाही, वजन वाढतंय, अंगावरती केस येत आहेत, खूप जास्त प्रमाणात मुरमं वगैरे तोंडावर येत आहेत, ताबडतोब एक सोनोग्राफी करून घ्यावी. अच्छा, आणि त्याच्यामध्ये निदान लगेच निदान होतं. हा, नमस्कार. बोरिवलीहून बोलते. विषय खूप चांगला आहे, जिव्हाळ्याचा विषय, आणि माहिती चांगली देत आहेत डॉक्टर. तर मला विचारायचं एवढं की पीसीओडी आता कन्फ्युज व्हायला होतं. काही डॉक्टर सांगतात की दिवसातून कमीत कमी 2.5-3 लिटर पाणी प्यायला पाहिजे. काही जण सांगतात की तहान लागेल तेव्हाच पाणी प्या. हा तर काय योग्य आहे? आणि दुसरं म्हणजे बरोबर जास्त नाही करायचं, ठीक आहे, पण ह्या ज्या मुली असतात ना, पण त्यांना आता समजा डॉक्टर वगैरेचा अभ्यास केवढा असतो, दिवसभर त्यांचे कॉलेज, मग रात्रीच अभ्यास करावा, अगदी स्क्रीन नाही बघितला पण रात्री अभ्यास करावा लागणार ना, मग त्यांनी काय करायचं ह्याच्यावर? बरं. प्रत्येक आईने असं मला वाटतं आपल्या लहानपणी बघावं. म्हणजे मी आता जेव्हा विचार करते की मी पण आयुर्वेदाचा अभ्यास करायचे, पूर्ण आयुर्वेदाच्या 5.5 वर्षांमध्ये मला वाटतं मी 3 रात्री पूर्ण जागले असेन. अच्छा, 5.5 वर्षांमध्ये 3च रात्री. हां, एवढा अभ्यास, त्याच्यात संस्कृतचे श्लोक, संस्कृत शाळेत नसून सुद्धा संस्कृत करणं म्हणजे कठीण होतं. हिंदी मराठीमध्ये पेपर लिहायचे, म्हणजे मराठीमध्ये अभ्यास कठीण होता. तरी सुद्धा रात्री जागून करायला लागला नाही. म्हणजे अभ्यास तुम्ही दिवसा करू शकता, पण तो केला जात नाही म्हणून रात्री जागलं जातं. कारण अनेक पालक मला ही समस्या सांगतात की घरामध्ये वयस्कर लोक असतात, मग टी व्ही चालू असतो म्हणून शांतता नसते. म्हणून मी मगाशी जे सांगितलं की आजी आजोबांनी सुरुवात करावी. जर घरात मूल असं असेल लहान वयात अभ्यास करणारं, तर त्याच्यासाठी अभ्यासाचं एक वातावरण निर्माण करावं, शांती ठेवावी, एक खोली द्यावी की ज्यायोगे दिवसभर त्यांचा अभ्यास होईल. हा अतिशय मुख्य मुद्दा प्रत्येक आईने मुलांना समजावून सांगण्यासारखा आहे की अभ्यास आता हल्ली खूप सोपा झालेला आहे, कठीण झालेला नाहीये. आपला एक समज आहे की अभ्यास कठीण झालेला आहे. हल्ली 5च विषयांमध्ये नाही का गव्हर्नमेंट करते असं की तुमचे बेस्ट 5च आम्ही सब्जेक्ट्स घेऊ, किंवा हल्ली एक आता बातमी आलेली की 20च मार्क, 35 पण नाही, तुम्हाला 20 मिळाले तरी आम्ही पास करू. कारण प्रेशर कोण देत आहे मुलांवर? शासन देत नाहीये, पालकच देत आहेत, आणि मुलं आपसात जी चढाओढ करतायत. मी नेहमी म्हणते विद्यार्थी होऊन अभ्यास करा, परीक्षार्थी होऊन अभ्यास करू नका. तर अभ्यास खूप छान होईल, वेळच्या वेळी संपेल, रात्री जागायला सुद्धा लागायचं नाही. तर त्याच्यामधनं तोडगा काढा. एक अगदी पटकन आम्हाला एखादी केस सांगाल का की पीसीओडी आपण नियंत्रणात आणू शकलो, बरं करू शकलो? अगदी शेवटची अगदी पहिला माझा कार्यक्रम जेव्हा टीव्हीवर झाला तेव्हा एका आईने मला फोन करून, तिची मुलगी पीसीओडी होती, ती पूर्ण बरी झाली. नंतर तिचं लग्न ठरलं, ती लहान होती तेव्हा. लग्न ठरल्यानंतर आई म्हणाली काय आपण त्यांना सांगायला पाहिजे का हो की पीसीओडी आहे का? म्हटलं आपण चला एक सोनोग्राफी करू. तिला कुठेही पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज नाही, कुठे सिस्ट नाही, नॉर्मल पिरियड, ओव्ह्युलेशन बरोबर. तिने लाईफस्टाईल चेंज केलेला होता, रोज व्यायाम, नोकरीला पण जायची, सायकलिंग करून जायची, आणि तिला पूर्ण ती नॉर्मल. त्याच्यामुळे तिला गर्भधारणा पण बरोबर राहिली, कारण उशिरा लग्न झाल्यामुळे तिला लगेच मूल हवं होतं. पहिलं पण मूल नॉर्मली राहिलं, दुसरं पण राहिलं. आणि आज पर्यंत ललिता पंचमी असते त्या दिवशी तिची आई मला फोन करून की तुम्ही माझ्या मुलीचं जीवन पूर्ण हे केल्यामुळे थँक्यू म्हणते. म्हणजे त्याच्यासारखं सर्टिफिकेट किंवा मोबदला कुठल्याही डॉक्टरला असू शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे घाबरून जाण्याचं कारण नाही, तर पीसीओडीला आपण जीवनशैली आपली सुधारून आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषध योजना करून आपण निश्चितच त्यावर मात करू शकतो. बरोबर. डॉक्टर नियती चितलिया, आपण इथे आलात आणि छान मार्गदर्शन केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.
श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत PCOD याविषयी डॉक्टर नियती चितालिया यांच्याशी नेहा खरे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.